वैष्णवी हगवणे या प्रकरणामध्ये घटना घडल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या वतीनं सुमोटो करण्यात आला आणि बावधन पोलीस स्टेशनला ती तक्रार पाठवून याच्यावरती कारवाई करावी अशी सूचना करण्यात आल्या। त्या अनुषंगाने पहिल्या दिवसापासून बावधन पोलीस स्टेशन आणि त्यांच्या टीमने अतिशय चांगल्या पद्धतीचा गुन्हा नोंद करत कारवाई करत हा सगळा तपास करत आहेत। याच्यामध्ये गुन्हा नोंद झाल्यानंतर 3 आरोपी अटकेत होते, 2 आरोपी फरार होते। पोलिसांनी त्यांच्याबरोबर असलेली स्वतःची टीम असेल, क्राईमची असेल, सायबरची असेल, अँटी गुंडा टीम असेल, या सगळ्यांना बरोबर घेऊन फरार आरोपींचा शोध लावला। आज पहाटे जे 2 आरोपी फरार होते ते सुद्धा ताब्यात घेण्यात आले। या घटनेमध्ये आरोपी ताब्यात आले, त्याचबरोबर याच्या पाठीमागचा घटनाक्रम जो काही आहे 6/11/2024 ला राजेंद्र हगवणे यांची कन्या करिश्मा हगवणे यांनी राज्य महिला आयोगाला मेलद्वारे तक्रार केली होती आणि त्याच दिवशी ओमराज जगताप यांनी राज्य महिला आयोगाला मयुरी हगवणे यांच्यासाठी तक्रार दाखल केली होती। एकाच दिवशी दोन्ही तक्रारी ह्या राज्य महिला आयोगाला आल्या होत्या। 6/11/2024 ला काही तासांच्या फरकांनी या दोन्ही तक्रारी राज्य महिला आयोगाला आल्यानंतर 7 तारखेला या दोन्ही तक्रारी या पौड पोलीस स्टेशनला पाठवल्या होत्या, ज्या बावधनकडे वर्ग करण्यात आल्या आणि यांच्यावरती कारवाई करावी अशा सूचना करण्यात आल्या। त्या अनुषंगाने 7 तारखेला दोन्ही एफआयआर दाखल झाल्या। या एफआयआरच्या 2024 मध्ये ज्या एफआयआर दाखल झाल्या आणि पोलिसांनी तातडीने त्याच्यामध्ये एफआयआर दाखल करत कारवाई केली आहे। दोन्ही तक्रारीच्या बाबतच्या एफआयआर आहेत। या एफआयआर दाखल झाल्यानंतर कोणत्याही कुटुंबामधला जर वाद असेल, कारण की या तक्रारी ज्या होत्या त्या भावाविरोधात, भाऊजाई विरोधात, भाऊजाईंच्या नंदेच्या विरोधात, सासू सासऱ्यांच्या विरोधात अशा एकमेकांच्या विरोधातल्या या दोन्ही तक्रारी होत्या। या कुटुंबाच्या संदर्भातल्या कोणत्याही तक्रारी ह्या कोणत्याही पोलीस स्टेशनला आल्या तर त्याच्यात काउन्सिलिंगच्या माध्यमातून समझोता करणं अशा पद्धतीची एक नियमावली आहे। कारण की शेवटी कुटुंब संस्था हा समाजाचा पाया आहे आणि ह्या कुटुंब संस्था एकत्र राहिल्या पाहिजे, व्यवस्थित राहिल्या पाहिजे आणि मग त्यात भरोसा सेल असेल, समुपदेशन केंद्र असेल, यांच्या माध्यमातून कुटुंबाचं काउन्सिलिंग केलं जातं। त्या पद्धतीने बावधन पौड पोलीस स्टेशनमध्ये हा समझोता झाला, मध्यस्थी करून एकत्र कुटुंबांना बोलवून त्यांच्यामधला वाद मिटवला गेला। त्यानंतर कोणतीही तक्रार ही महिला आयोगाकडे नव्हती। वैष्णवी हगवणे यांच्या संदर्भातली कोणतीही तक्रार ही आयोगाकडे नव्हती। या घटनांमध्ये 6/11/2024 संदर्भातली जी काही तक्रार होती, जी एफआयआर होती, त्याच्या संदर्भातली चार्जशीट ही आज दाखल होतीये। या घटनेचा तपास करत असताना 10 महिन्याच्या बाळाचा जो प्रश्न होता, यामध्ये हे बाळ वैष्णवीच्या आई वडिलांकडे राहावं असं त्यांची इच्छा होती आणि त्या अनुषंगाने सीडब्ल्यूसीची प्रक्रिया पूर्ण करून काल हे बाळ वैष्णवीचे आई वडील यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। या सगळ्या घटनांमध्ये मला आवर्जून सांगायचंय की राज्य महिला आयोगाकडे ज्या ज्या दिवशी तक्रारी झाल्या त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या संबंधित पोलीस विभागाला ती तक्रार पाठवून कारवाई करण्यात आलेली आहे। अनेक वेळा असं होत आहे की महिला आयोगाची भूमिका काय, महिला आयोगाने तक्रार घेतली असती तर कदाचित असं झालं असतं, महिला आयोगाने तक्रार घेतली नाही वगैरे, अशा अनेक बातम्यांच्या माध्यमातून मी वाचते। म्हणून मला आवर्जून सांगायचंय, राज्य महिला आयोगाकडे आलेल्या तक्रारी ह्या 0 पेंडन्सीमध्ये आहेत। ज्या ज्या तक्रारी आल्या त्या तक्रारी ह्या तुमच्या समोर आहेत आणि त्या सगळ्या तक्रारींमध्ये एफआयआर केलेल्या आहेत। ही तक्रार आहे 485 आणि याच्यामध्ये आहे ही तक्रार करिश्मा हगवणे यांची। त्याच्यावरती तात्काळ संबंधित पोलीस विभागाला पाठवलं, पोलिसांनी सुद्धा त्याच्यामध्ये एफआयआर दाखल केलेली आहे। मला आवर्जून हे सांगायचंय की जी तक्रार, जो मेल राज्य महिला आयोगाला आला ती तातडीने पोलिसांकडे देण्यात आली। पोलिसांनी त्याच्यावरती एफआयआर दाखल केली, समझोता केल्या, दोन्ही कुटुंबांना एकत्र बोलून एकत्र बसून त्यांचं काउन्सिलिंग करून कुटुंबातला वाद मिटावा म्हणून पोलिसांच्या वतीनं त्यावेळेस तो वाद मिटवलेला होता। आता ती चार्जशीट दाखल होऊन पुढचा निर्णय होईल आणि या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर हुंडाबळी, बालविवाह आणि त्याचबरोबर पीसीपीएनडीटी ऍक्ट नुसार गर्भनिधन चाचणी या सगळ्यांच्या विरोधात कायदा आहे, कठोर कायदा आहे, पण एक समाजाची मानसिकता तर कुठेतरी बनलेली आहे
आता तुमच्याकडे येईपर्यंत मी छत्रपती संभाजीनगरच्या माहिती संदर्भात बोलत होते की बालविवाह मोठ्या प्रमाणात होतात. खरं तर कायद्याच्या चौकटीतून न्यायाची भूमिका अपेक्षित असताना आम्ही कायदा सुव्यवस्था प्रशासन पोलिसांचं काम करत असतो. पण अनेक पालक मुलीचं वय 18 वर्ष दाखवण्यासाठी जन्मतारखा बदलतात, जन्मदाखले सुद्धा बदलून घेतात आणि मुलीची लग्न लावून देतात. हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्याच पद्धतीने गर्भनिधन चाचणीच्या विरोधातला कायदा आहे. आपल्या शहरात गर्भनिधन झाले नाही तर शेजारच्या शहरात करतात, जिल्ह्यात करतात. इतकंच काय, राज्यात जर केलं गेलं नाही तर शेजारच्या राज्यात जाऊन गर्भनिधन चाचणी करतात आणि मुलीचा गर्भ असेल तर अबॉर्शन करतात. गर्भामध्ये मुलींची हत्या करण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि तसाच हा हुंडाबंदीच्या विरोधातला कायदा आहे. हुंडाबंदीच्या विरोधातला कायदा असताना सुद्धा आजही मोठ्या प्रमाणात हुंडा दिला जातो आणि घेतला जातो. आपल्या माध्यमातून मला महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचं, गेले 3.5 वर्षामध्ये आम्ही अनेक अवेअरनेस कार्यक्रम घेतो. ई सायबर सुरक्षेच्या माध्यमातून शाळा कॉलेजमध्ये कॅम्पस घेतो. हे सगळं जरी करत असेल तरी सुद्धा नागरिक शास्त्राचं पुस्तक वाचत असलं म्हणजे आपण सुजाण नागरिक झालो असं होत नाहीये. मला आवर्जून सांगायचंय, आपल्या इतके कठोर कायदे आणि कारवाई इतर ठिकाणी होत नाही. इतक्या चांगल्या पद्धतीचे कायदे असताना त्या कायद्यांमधून पळवाटा काढणं किंवा कायदा मोडण्याकडे जास्त कल हा समाजाच्या माध्यमातून दिसतोय. आणि म्हणून हुंडा जर कोणी मागत असेल तर त्यांच्या संदर्भातली तक्रार ही आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये करा. नक्कीच त्याच्यावरती कारवाई केली जाईल. 2 दिवस गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती होते आणि या दौऱ्याच्या दरम्यान खरं तर मला पत्रकारांचा फोन आला की आपण काही डिबेटमध्ये सहभागी व्हा. तर मी आवर्जून सांगितलं की मी कराडमध्ये प्रवासामध्ये असेल, प्रचंड पाऊस आहे, रेंजचा प्रॉब्लेम आहे, आपण कनेक्ट होऊ शकणार नाही. पण तरी सुद्धा हरकत नाही, जसं असेल तसं तुम्ही कनेक्ट व्हा असं सांगितलं. आणि 8च्या डिबेटमध्ये मला जॉईंट होता कारण की कनेक्टिव्हिटी नव्हती. 8:30 वाजता आम्ही जॉईन झालो, त्याच्यातून परत डिस्कनेक्ट झालो आणि याच्यामुळे अनेक विषय, अनेक आरोप, असंवेदनशील किंवा बरेच काही